प्रियाने जसं अजयला साडी नेसलेलं पाहिलं तसं तिला धक्काच बसला. क्षणभर तिला विश्वासच होत नव्हता की समोर तिचा नवरा उभा होता. ती गुपचूप त्याच्या मागे जाऊ लागली. तिने पाहिले अजय इकडे तिकडे पाहत होता. साडी सांभाळत खोलीत गेला आणि दरवाजा बंद केला. प्रिया त्याच्या मागे मागे गेली आणि खोलीत डोकावण्याचा प्रयत्न करू लागली. पण अजयने खिडकी बंद केली होती, त्यामुळे काहीच दिसत नव्हते. रात्रीचे 2:30 वाजले होते. सगळे झोपले होते, पण प्रियाची झोप उडाली होती. आज पहिल्यांदाच तिने तिच्या नवऱ्याला अशा अवस्थेत पाहिलं. तिला समजू शकले नाही की हे काय चालले आहे. आता सत्य जाणून घेणे तिच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. अखेर तिचा नवरा रात्री साडी नेसून असा का फिरत होता? प्रियाला रात्रभर झोप येत नव्हती. अजयची वाट पाहत राहिली. पण पहाटे 5:30च्या सुमारास तो हलक्या पावलांनी आला आणि येऊन प्रियाजवळ झोपला. त्याला वाटले प्रिया झोपली आहे, पण ती जागी होती. प्रियाने विचार केला, जर मी अजयला सरळ प्रश्न विचारला तर तो खोटं बोलून गोष्ट टाळेल. त्यामुळे तिने स्वतः सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशीची सकाळ नेहमीसारखीच होती. अजय त्यांच्या ऑफिसला गेला. सासरे निवृत्त झाले होते, तरी त्यांचा दिनक्रम ठरलेला होता. ते सकाळी फिरायला जायचे, परत आल्यावर पूजा करायची आणि त्यानंतर पुस्तके वाचायला बसायचे. त्यांना पुस्तके वाचण्याची खूप आवड होती. सासूबाई पण रोजच्या कामात व्यस्त झाल्या. रात्रभर झोप न आल्याने प्रिया खूप सुस्त दिसत होती आणि तिचे डोके वेदनेने दुखत होते. तरीही तिला ऑफिसला तर जायचे होते, म्हणून तिनेही कामं आटोपले आणि ऑफिसला गेली. आज तिचं कोणत्याच कामात मन नव्हतं लागत. अजयचा चेहरा पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यासमोर येत होता. तिला ऑफिसमधले कोणतेही काम नीट करता येत नव्हते. ऑफिसवाल्यांनी विचारलं, काही झालं आहे का? तर त्यामुळे प्रिया घाबरली आणि विचार करू लागली की अजय अशा प्रकारची कृत्य करतो हे लोकांना कळले तर ती सर्वांना तोंड कसे दाखवेल. आज तर तिला संपूर्ण सत्य जाणून घ्यायचे होते. कदाचित अजय तिच्यापासून खूप काही मोठे गुपित लपवत होता. शेवटी कोणीही पुरुष रात्रीच्या वेळी बायकोची साडी नेसून खोलीत काय करत असेल तिला काहीच समजत नव्हते. घरातील कुणालाही तिने सांगितले नाही, कारण तिच्या मनात कुठेतरी अजयची इज्जत खराब होण्याची भीती होती. तिला माहित होतं की तिने ही गोष्ट कोणाशी शेअर केली तर लोक अजयची चेष्टा करतील आणि तिला नव्हतं वाटत तिच्या नवऱ्याचं हसू आवे. तसं तर अजयमध्ये काहीच दोष नव्हता. तो खूप चांगला नवरा होता. प्रियाची खूप काळजी घ्यायचा आणि प्रत्येक बाबतीत तो सक्षम होता. या दोघांच्या लग्नाला अवघे 6 महिने झाले होते. प्रियाची काही तक्रार नव्हती, पण अजयची फक्त एक सवय खूप वाईट होती. तो दिवसभर फोनला चिकटून राहायचा. तो ऑफिसमध्ये काम करायचा आणि मोकळा झाल्यावर घरी आल्यावर कुटुंबासोबत वेळ घालवण्याऐवजी तो फक्त फोन वापरायचा, रील्स पाहायचा, इंस्टाग्राम वापरायचा. अनेक वेळा प्रियाने त्याला अडवले, पण अजयने अजिबात ऐकले नाही. सुरुवातीची काही वर्षे पती पत्नीसाठी खूप खास असतात. ही अशी वेळ असते जेव्हा दोघे एकमेकांना खूप वेळ देतात. पण अजय प्रियासोबत थोडा वेळ बोलायचा आणि त्यानंतर तो पुन्हा त्याचा फोन वापरायचा. कित्येकदा असं व्हायचं की प्रिया त्याच्याशी बोलत असायची, पण तो फोनमध्ये घुसून राहायचा. त्याला रील पाहणे, व्हिडिओ पाहणे आणि इंस्टाग्राम चालवणे खूप आवडायचे. सरळ सांगितलं तर त्याला व्यसन होतं. पण प्रत्येक माणसाला काही ना काही खोट असतेच ना. माझ्या नवऱ्याला फोन वापरायचं व्यसन आहे असा विचार करून प्रिया त्याची ही वाईट सवय सहन करायची. आज रात्री प्रियाने विचार केला की ती तिचा फोन आधीच खोलीत ठेवेल, जेणेकरून सर्व काही फोनमध्ये रेकॉर्ड होईल. सर्वांनी एकत्र बसून जेवण केले. सासू आणि सासरे त्यांच्या खोलीत गेले. प्रिया आणि अजय त्यांच्या खोलीत आले. रोजच्या प्रमाणे अजय फोनमध्ये मग्न होऊन रील बघत होता. प्रियाने आज त्याला अडवलं नाही आणि म्हणाली, माझं डोकं दुखतंय, मी लवकर झोपणार आहे. यावर अजयच्या चेहऱ्यावर एक हसू उमटले. तो म्हणाला, हो लवकर झोप. ती झोपेची नाटक करत होती आणि अजयला वाटले की ती गाढ झोपेत गेली आहे. आज रात्री अजयने जास्त रात्र न होऊ देता जशी प्रिया झोपली तसा तो उठला. रोजच्या प्रमाणेच त्याने प्रियाची लिपस्टिक, काही मेकअपचे सामान, साडी उचलली आणि हलक्या पावलांनी दुसऱ्या खोलीत गेला. पण आज काही गोष्ट वेगळीच होती. आज प्रियाने रेकॉर्डिंग चालू ठेवून तिचा फोन तिथेच ठेवला होता. काही तासांनी अजय पुन्हा खोलीत आला आणि झोपी गेला. प्रिया शांतपणे त्या खोलीत गेली जिथून अजय नुकताच आला होता. तिने तिचा फोन काढून रेकॉर्डिंग पाहिल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा नवरा साडी नेसून मेकअप करत होता आणि मुलींसारखा नाचत होता आणि व्हिडिओ बनवत होता. व्हिडिओमध्ये तो महिलांच्या गाण्यावर नाचत होता आणि पूर्ण मेकअपही केला होता. अजयला असं पाहून प्रियाला चक्कर येऊ लागली. क्षणभर तिला असे वाटले की तिने पुरुषाशी नाही तर स्त्रीशी लग्न केले आहे. तिच्या मनात तिच्या लग्नासाठी प्रश्न निर्माण होऊ लागले. शेवटी पती जेव्हा साडी नेसतो, मेकअप करतो आणि असे नाचतो, तेव्हा स्त्रीचे काय होईल? आता तिला फक्त सकाळची वाट होती. सकाळ झाली तशी प्रिया अजयला म्हणाली, आज तू ऑफिसला जाणार नाहीस?
तो जरा घाबरायला लागला की काय गोष्ट आहे. पण प्रिया म्हणाली, आपण घरी बोलणार नाही, काम संपवून बाहेर जाऊ. अजय प्रार्थना करत होता की प्रियाला काही माहीत नाही झालं पाहिजे. दोघेही ऑफिसच्या बहाण्याने निघून गेले, पण ऑफिसला गेले नाहीत. प्रिया अजयला एका शांत ठिकाणी घेऊन गेली, जिथे जास्त गर्दी नाही. घरातील सासू सासऱ्यांना याची जराही माहिती व्हावी असे तिला वाटत नव्हते. तिने अजयला एकांतात असलेल्या ठिकाणी बसवले आणि त्याच्यासमोर ते रेकॉर्डिंग सुरू केले. स्वतःचे असे रेकॉर्डिंग पाहून अजयला अश्रू अनावर झाले. प्रिया रागाने लाल झाली होती आणि अजय लाजेने डोळे मिटून जमिनीवर बसला होता. तुम्ही साडी नेसून मेकअप करून व्हिडिओ बनवता, हे सर्व तुम्हाला शोभते का? असे व्हिडिओ बनवून ते वेगळ्या अकाउंटवर पोस्ट केल्याने लोक तुम्हाला ओळखणार नाहीत का? तुमचे सत्य कधीच बाहेर येणार नाही का? मला कसे वाटत असेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. माझे पती साडी नेसतात आणि मेकअप करतात कारण त्यांना रील बनवण्याची आवड आहे. मला तुमच्याशी बोलावंसं पण वाटत नाही. अजय डोकं खाली करून शांतपणे ऐकत राहिला. त्याला स्वतःला बघून खूप लाज वाटली. आज बायकोच्या डोळ्यात स्वतःबद्दलची लाज पाहून त्याला जाणवलं की त्याला रील्स आणि व्हिडिओ बघायची इतकी सवय झाली होती की आता तेच रील्स आणि व्हिडिओ त्याच्या डोक्यात घुसली होती. आणि अजून विचित्र शोक निर्माण होऊ लागली. मुलं मुलींच्या वेशात ज्या पद्धतीने नाचतात आणि मेकअप करतात, या सगळ्यामुळे अजय त्याच्याकडे आकर्षित झाला. त्याच्या लक्षात आले की हे सवय त्याच्या आयुष्यासाठी खूप वाईट ठरू शकते. त्याने प्रियाला वचन दिले की आतापासून तो हे सर्व कधीच करणार नाही. ना तो फोनमध्ये रील, व्हिडिओ किंवा असे काही पाहणार नाही. फोन वापरला तरी तो फक्त चांगल्या गोष्टीच बघेल आणि ऐकेल, ना की असे फालतू व्हिडिओ. अजयचे बोलणे ऐकून प्रियाला दिलासा मिळाला आणि तिने त्याला माफ केले, पण एक वचन पण घेतले की अजय आता हे फोनचे व्यसन सोडणार आणि असे व्हिडिओ बनवण्याचा किंवा साडी नेसून नाचण्याचा विचारही मनात आणणार नाही. ही कथा ऐकून तुमचे मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला अशा प्रकारच्या दररोज कथा ऐकायला मिळतील. धन्यवाद.